जळगाव पोलिसांनी मोठी कारवाई करत शहरात खळबळ उडवून दिली आहे। जळगावचे माजी महापौर ललित कोल्हे यांच्या ममुराबाद रस्त्यावरील एलके फार्म हाऊसवर पोलिसांनी छापा टाकला आणि बनावट कॉल सेंटरचा अड्डा उद्ध्वस्त केलाय। या कारवाईत पोलिसांनी माजी महापौर ललित कोल्हे यांच्यासह 8 जणांना ताब्यात घेतलंय। पोलिसांनी 32 लॅपटॉप आणि 7 मोबाईल फोन जप्त केले असून परदेशी नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून तपासातून आणखी कोणते धक्कादायक खुलासे होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले। माजी महापौर ललित कोल्हे हे राज ठाकरेंच्या मनसेतून राजकारणात सक्रिय झाले होते। 2017 मध्ये ते जळगावचे महापौर झाले, तर 2009 आणि 2024 मध्ये त्यांनी मनसेच्या तिकिटावर विधानसभा निवडणूकही लढवली। नंतर त्यांनी भाजपशी जवळीक वाढवली। या अटकेनंतर जळगावच्या राजकारणात खळबळ माजवली आहे आणि फार्म हाऊसवरील कॉल सेंटर प्रकरणाचा तपास आता कोणत्या वळणावर जातो याकडे सगळ्यांचे डोळे लागले। द पोलीस न्यूज ब्युरो, जळगाव।